मॅम प्लीज, ही घटना घडलेली सरप्राईज, त्यानंतर आपण काय काय चौकशीचे आदेश दिले आहेत? सर्वांना नमस्कार. मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव. जी घटना चोपडाला घडली त्याच्यात काहीतरी प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आलेला आहे. त्याच्यात एक मुद्दा हे आहे की उपकेंद्रावर जी कार्यवाही नर्सने केली ते काय केली, नेमकं का नाही केली किंवा काय केली हे सगळं पाहिलं जात आहे. त्याच्यासाठी आपण एक समिती नेमलो आहे, ज्याचे अध्यक्ष सिव्हिल सर्जन साहेब आहेत, त्याचे मेंबर्स जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ॲडिशनल सिव्हिल सर्जन केले गेलेले आहे की सगळ्यांचे बयान एक बार लिहितमध्ये घेऊन नेमकं तिथे झालं काय नाही झालं आणि का झालं असं की एक डिलिव्हरी रोडवर झाली याची तपासणी करण्याकरिता ती रिपोर्ट त्यांना 31 पर्यंत माझ्याकडे आणि शासनाकडे सादर करायची आहे. 3 जणांची समिती कधी? हो मॅडम, या घटनेनंतर आपल्या प्रशासनाकडून काय बदल केले जाणार आहे की अशी घटना घडू नये? 3-4 गोष्ट नेहमी आपण आज शॉर्टलिस्ट केलेले आहे. त्याच्यात एक आहे की जी तो सब सेंटर आहे तिथे एक आपण पाडेपर्यंत जाण्यासाठी एक गाडी त्याला अँब्युलन्स म्हणून देण्याचा एक निर्णय अतिशय चांगला कलेक्टर साहेबांनी घेतला. आम्ही त्या प्रस्तावाला आजच फॉरवर्ड करणार आहोत. दुसरं, तिकडे एक लोकल मागणी ही होती की जर एमओ स्थानिक आणि अँब्युलन्स ड्रायव्हर ही त्याच पाड्यांचं त्याच क्षेत्राचं ठेवलं गेलं मग ते लोकांना फोन वगैरे करायला संपर्क करायला सोपं जाईल. तेही मान्य केलं गेलं आहे आणि तेही आपण आज करणार आहोत. संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार आहे? संबंधित कर्मचाऱ्यांवर जी शिक्षा आहे ती प्रपोर्शनेट घेतली जाणार आहे. मग त्यांनी जर मॅलाफाईड इंटेन्शन असेल की बाबा हे जाणून बुजून त्यांना तिथे डिलिव्हरी न करणे, बोलवणे हे सगळं केलं गेलं असेल तर त्यांना सस्पेंड किंवा डायरेक्ट बडतर्फ केलं जाईल. मॅडम, माहेर घर जी योजना 31 मेला जे आमचं अहवाल सादर होईल ज्याच्यात त्यांनी जबाबदारी ठरवणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर ही शिक्षा नक्की 100% दिली जाणार आहे. माहेर घर जी योजना आहे त्याबद्दल काय सांगा तुम्ही आणि काय आवाहन करा? माहेर घर योजनेसाठी एक माझी सगळ्या गावकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी ही माहेर घर योजनेचा लाभ घ्यावा. याचा तुम्ही डिलिव्हरीच्या 8 दिवसात अगोदर PHC ला जाऊन राहू शकता, त्याला माहेर घर समजून. तिथे तुम्ही आणि तुमचं नवरा दोघांना बुडीत मजुरी आहे, जेवण आहे, राहण्याची सुविधाही तिथे प्राप्त होईल. तर माझी सगळ्या गावकऱ्यांना ही विनंती आहे की तिथे जाईल आणि या व्हिडिओच्या मार्फतही आमचे जेवढे आशाताई आहे, अंगणवाडी ताई आहे, आमचे जेवढे एमओ जात आहेत त्यांना आपण इथून लिहितमध्ये सूचना देऊनही पण त्यांनीही याची बऱ्यापैकी IC काउन्सिलिंग गावकऱ्यांमध्ये करावी आणि जर त्यांचे काहीतरी भीती असेल PHC वर येणे, थांबणे, इथे ते होईल असं होईल असेल त्यालाही दूर करून त्यांना तिथे राहण्यासाठी कन्व्हिन्स नक्की करावे. प्रथम दर्शनी काय होणार आहे? प्रथम दर्शनीत हेच आहे की ते जे नवरा बायको होते ते उपकेंद्राला आधी आलेले आहे. तर उपकेंद्रावर त्यांची डिलिव्हरी होणे अपेक्षित होती. तर ते नेमकं नर्सने ANMने तिथे लोकल राहत असतानाही नेमकं का केलं नाही याचं आपण चौकशी करत आहोत. पण प्रथम निदर्शनीस हे आहे की ते तिथे जाऊन सुद्धा तिथे डिलिव्हरी का झाली नाही हे आपण तपासतोय. थँक्यू.